कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या मंगळवार 1 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया. युगच्या सांगण्यावरून पार्थ हा जीवाला म्हणतो, जीवा खरंच आता हे भांडण मिटूया. तुला आठवतंय ना, आपण जेव्हा खेळ खेळायचो तेव्हा सुद्धा एकमेकांना हरवण्यासाठी नाही तर एकमेकांना जिंकवण्यासाठी खेळायचो. तसं आपलं नातं होतं, पुन्हा ते नातं आपण तसं निर्माण करूया. असं म्हणून तो जीवासमोर हात पुढे करतो. जीवाला सुद्धा सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात आणि तो पार्थच्या हातात हात ठेवणार. त्याच वेळेस काव्या तेथे येते. काव्याला पाहून जीवाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की पार्थ आणि काव्याचं लग्न झालंय, आपलं काव्यावर प्रेम होतं. तो खूप चिडतो आणि पार्थच्या हातात हात न देताच जीवा तेथून रागारागाने निघून जातो. काव्याला समजतं की जीवा आपल्यावर खूप चिडलाय. युग चिडून म्हणतो, हा असं का करतोय, मला याचं काहीच कळत नाही, मला सुद्धा आता याच्याशी काहीच बोलायचं नाहीये. असं म्हणून युग हा रागारागाने तेथून निघून जातो. तर पार्थ विचार करू लागतो की जीवा आपल्या हातात हात देणारच होता. अचानक काव्या आली आणि तो रागारागाने निघून गेला. नक्कीच काहीतरी कनेक्शन असलं पाहिजे असं त्याला वाटतं. इकडे जीवा हा रूममध्ये येतो. तो त्याचा टी शर्ट काढून फेकतो आणि कुर्ता घालण्यासाठी कपाट उघडतो, पण त्याला कुर्ता नीट सापडत नाही. तो चिडून म्हणतो, या नंदिनीला किती वेळेस सांगितलंय माझ्या वस्तूंना हात नाही लावायचा, पण ती काही ऐकत नाही. असं म्हणून तो रागारागाने हा कुर्ता घालू लागतो, पण हा कुर्ता त्याच्या गळ्यातच अडकतो. तेवढ्यात नंदिनी तेथे येते आणि म्हणते, थांबा थांबा, मी तुम्हाला मदत करते. पण जीवा चिडून म्हणतो, काही मदत करायची गरज नाहीये. तो कसा बसा हा कुर्ता घालतो आणि नंदिनीवर चिडून म्हणतो, तुला कितीदा सांगितलंय माझ्या कपाटाला माझ्या वस्तूंना हात नाही लावायचा, कळत नाही का तुला? पाहिलं ना, आता या कुर्त्याला बटन सुद्धा नाहीये, सुई दोरा दे मला, मी बटन लावतो. तेव्हा नंदिनी ही जीवाला शांत करते आणि म्हणते, शांत व्हा. ती सुई दोरा शोधते आणि जीवाला समजावून सांगते, मी तुम्हाला बटन लावून देते. परंतु जीवा म्हणतो, मला काहीच मदत करू नको, मला तुझ्या मदतीची गरज नाहीये. असं म्हणून तो स्वतःचा सुई दोरा ओवू लागतो, पण त्याला साधा सुई दोरा सुद्धा ओवता येत नाही. नंदिनी म्हणते, आता तरी मी मदत करू का? जीवा हो म्हणतो. नंदिनी ही सुई दोरा ओवते आणि जीवाच्या कुर्त्याला बटन लावू लागते. इकडे काव्या ही गुढीपाडव्यासाठी तयार होत असते. तिने सुंदर साडी नेसलेली असते. स्वतःला आरशात पाहून ती विचार करते की जर आज जीवा माझा नवरा असता तर मला इतकं सुंदर तयार झालेलं पाहून त्याला खूप आनंद झाला असता, त्याने माझ्यासाठी गजरा आणला असता. तेवढ्यात पार्थ हा तिच्यासमोर चक्क गजरा आणून ठेवतो. हा गजरा पाहून काव्याला खूप राग येतो आणि ती चिडून विचारते, तुम्ही माझ्यासाठी गजरा का आणलाय? तेव्हा पार्थ म्हणतो, गजरा का आणलाय म्हणजे केसात मारण्यासाठी. तेव्हा ती चिडून म्हणते, तुम्ही माझा नवराही नाहीये ना माझा मित्र आहात, त्यामुळे माझ्यासाठी हा गजरा नाही आणायचा, मी हा गजरा नाही घालणार. असं म्हणून ती रागारागाने हा गजरा चोडून टाकू लागते. तेव्हा पार्थ तिला म्हणतो, गजरा मी नाही आणलाय, मी कशासाठी तुमच्यासाठी गजरा आणू, हा आईने दिलाय. तेव्हा काव्या शांत होते आणि केसांमध्ये हा गजरा माळू लागते. ती केसांमध्ये हा गजरा माळते तेव्हा पार्थला खूप आनंद होतो आणि तो विचार करतो, बरं झालं आईचं नाव सांगितलं, नाहीतर त्यांनी गजरा केसात माळलाच नसता. इकडे नंदिनी ही जीवाच्या कुर्त्याला बटन लावत असते आणि दोरा तोडण्यासाठी तो दाताने तोडते. जीवाच्या जवळ येते तर पार्थ हा पुन्हा रूममध्ये येतो आणि काव्याला म्हणतो, मी का तुमच्यासाठी गजरा आणेल? तो काव्यावर खोटं चिडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो, जास्तीत जास्त मी तुमच्यासाठी एक फाईल आणू शकतो जी तुम्ही फाडून फेकू शकतात. पार्थ आपली चेष्टा करतोय त्यामुळे काव्या ही त्याच्याकडे रागारागाने पाहू लागते. ती विचार करते, ठीक आहे, मी जीवाची बायको नाही होऊ शकले, पण कमीत कमी त्याला गुढीपाडव्याला विश तर करू शकते. असं म्हणून ती जीवा आणि नंदिनीच्या रूमजवळ येते. त्याच वेळेस तिला दिसतं की नंदिनी ही जीवाच्या कुर्त्याला बटन लावते. नंदिनी ही दोरा तोडण्यासाठी पुढे जाऊ लागते तर जीवा तिला थांबवण्यासाठी तिचा हात पकडतो आणि हेच दृश्य काव्या पाहते. त्यामुळे तिचा चांगला जळफळाट होतो. ती खूप चिडते. ती रागारागाने बाहेर येते आणि जिन्यावरच केसातील गजरा हा चुरगळून फेकून देते. ती तनफन करत किचनमध्ये येते आणि श्रीखंड बनवण्याची तयारी करू लागते. तर रम्या तेथे पुऱ्या तळत असते. काव्याला पाहून ती विचार करते, या घरची मोठी सून मी होणार होते, परंतु ही काव्या आता माझ्या जागेवर येऊन बसलीये. पण मी हिला जास्त दिवस टिकू देणार नाही, लवकरात लवकर या घरातून तिची हकालपट्टी करेल. ती काव्याला विचारते, मी तुला काही मदत करू का? काव्या चिडून म्हणते, मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये, तू गप्प बस. तर रम्या हा तिच्यासमोर चांगलेपणाचा आव आणून म्हणते, तू माझ्यावर का ओरडतेस? माझ्या आईचा राग माझ्यावर नको काढूस. मी आणि ती वेगवेगळी व्यक्ती आहे.
मी तुला मदत करू शकते, मला सांग तुला काय हवंय. काव्या म्हणते, मला ड्रायफ्रुट्स आणि साखर हवी आहे. रम्या तिला सगळं आणून देते, परंतु काव्याच्या मनात जीवा आणि नंदिनीचा विचार सुरू असतो. त्यांच्या रूम बाहेर तिने जे काही पाहिलेलं असतं हे पाहून तिला खूप राग आलेला असतो आणि तिचे डोळे भरून येतात. तेव्हा रम्या विचार करते, या काव्याला कशी अशी तंद्री लागते, तिचे डोळे का भरून आलेत. पार्थ बरोबर लग्न झालं म्हणून ती दुःखी आहे की दुसरं काही कारण आहे. ती काव्याला विचारते, साखर किती टाकायची. काव्या सांगते 2 चमचे. परंतु रम्या ही फक्त साखर टाकण्याचं नाटक करते आणि श्रीखंडामध्ये साखर टाकतच नाही. तेवढ्यात नंदिनी तेथे येते. नंदिनीला काही समजायला नको, त्यामुळे रम्या तेथून निघून जाते. तर नंदिनी ही काव्याला विचारते, झालं का श्रीखंड. परंतु नंदिनीचा खूप राग आलेला असतो काव्याला आणि ती काही नाही म्हणून तेथून निघून जाते. थोड्या वेळानंतर पार्थ आणि युग गुढीपाडव्याची सगळी तयारी करत असतात. पार्थ हा युगला विचारतो की कलश कोठे आहे. तेवढ्यात जीवा हा कलश घेऊन येतो. हे तिघे भाऊ गुढीची सुंदर उभारणी करतात. त्यानंतर घरातील सगळ्या बायका तेथे येतात आणि गुढीची पूजा करतात. सगळ्यात आधी मानिनी, मग त्यानंतर मंजू आत्या, त्यानंतर पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी हे गुढीची पूजा करतात. जोडीने पूजा करतात, परंतु सगळ्यांचं लक्ष हे एकमेकांकडेच असतं. त्यानंतर गुढीला नमस्कार करून घरातील सगळेजण जेवायला बसतात. मिथुनला खूप भूक लागलेली असते. आज मला श्रीखंड आणि पुरीचा बेत आवडतोय. आपल्या नवीन सुनेने मस्त श्रीखंड बनवलंय, लवकर मला वाढा, असं तो म्हणतो. तर विक्रम सुद्धा त्याला आठवण करून देतो की प्रत्येक सणाचं आपलं एक महत्त्व असतं. दिवाळीला पुरणपोळी असते, तर रक्षाबंधनाला नारळाच्या वड्या असतात. तसंच गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड खायची मजा वेगळीच असते. नाहीतर श्रीखंड हे वर्षानुवर्ष मार्केटमध्ये उपलब्ध असतंच. त्यानंतर नंदिनी सुद्धा काव्याचं कौतुक करू लागते आणि त्यातल्या त्यात आजचं श्रीखंड हे काव्याने बनवलंय, म्हणजे ते एकदम भारी असणारच. तेव्हा वसू आत्या चिडून म्हणते, आधी कौतुक करण्यापेक्षा श्रीखंड चाखून पहा, कारण कडू माणसाने बनवलेली गोड वस्तू सुद्धा कडूच असते, त्यामुळे त्या श्रीखंडाची चव सुद्धा कडूच असू शकते. काव्याला खूप राग येतो, पण नंदिनी तिला शांत करते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की वसू आत्याबरोबर झालेल्या वादामुळे काव्या ही श्रीखंडाऐवजी कडुनिंबाची पानं खाणार, तर दुसरीकडे गुढीपाडव्याचा कलश पडावा आणि अपशुकन व्हावा यासाठी रम्या कलश वाकडा करून ठेवेल. आणि जेव्हा नंदिनी, काव्या, जीवा आणि पार्थ हे गुढी उभारत असतील त्याच वेळेस हा कलश पडू लागेल, परंतु नंदिनी हा कलश झेलणार आणि अपशकुन होण्यापासून वाचवणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.